मिरजेत वेल माशाची उलटीची तस्करी करणाऱ्या 3 आरोपींना अटक. 19,24,00,000चा मुद्देमाल जप्त. मिरज शहर पोलिसांची कामगिरी. मिरज प्रतिनिधी. मिरज शहर पोलिसांनी वेल माशाची उलटीची तस्करी करणाऱ्या 3 आरोपींना अटक करून त्यांच्याकडील 19,24,00,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याची माहिती विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्राचे सुनील फुलारी यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. मिरज शहर पोलीस ठाण्याकडील गुन्हा अन्वेषण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम पाटील व पोलीस अंमलदार यांना त्यांच्या गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की मिरज म्हैसाळ रोडवर वांडरे कॉर्नर समोर 2 इसम हे अवैधरित्या मिळवलेली वेल माशाची उलटी सदृश्य पदार्थ घेऊन तस्करीच्या व विक्री करण्याच्या उद्देशाने हिरा हॉटेल चौकाकडून म्हैसाळ रोडवर वांडरे कॉर्नरवर एका जांभळ्या रंगाच्या मोपेड क्रमांक MH10DP 9708 वरून येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना माहिती देऊन त्यांच्या आदेश व मार्गदर्शनाखाली कारवाईचे नियोजन करण्यात आले. पोलिसांनी या कारवाईकामी वन विभागाच्या अधिकाऱ्यांचीही मदत घेतली. मिळालेल्या माहितीनुसार मिरज येथील वांडरे कॉर्नर फुले चौक ते कोल्हापूर जाणाऱ्या रोडवर फुले चौकात सापळा लावण्यात आला. त्यानंतर मोपेड क्रमांक MH10DP 9708 आणि अल्ट्राज कार क्रमांक MH07AS0117 यामधून विक्रीकरिता आणलेला काळसर पिवळसर रंगाचे ओबडधोबड आयताकृती आकाराच्या वेल माशाच्या उलटीच्या अंबरग्रिसच्या 4 लाद्या, वजन 19 किलो 172 ग्रॅम, किंमत 19,17,20,000 रुपयाची वेल माशाची उलटी आणि ती आणण्यासाठी वापरण्यात आलेली 6,80,000ची मोपेड व अल्ट्राज कार पोलिसांनी जप्त केली. संशयित आरोपी मंगेश माधव शिरवडेकर वय 36 राहणार विश्वकर्मा हाऊसिंग सोसायटी जवाहरनगर कोल्हापूर. संतोष उर्फ विश्वास श्रीकृष्ण सागवेकर वय 35 राहणार वायरी मालवण तालुका मालवण जिल्हा सिंधुदुर्ग. वैभव भालचंद्र खोबरेकर वय 29 वर्षे मुळगाव कवटी कुडाळ सध्या राहणार देवबाग मयेकरवाडी देवबाग तालुका मालवण जिल्हा सिंधुदुर्ग या 3 आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणी आणखी एका आरोपीचा शोध सुरू आहे, अशी माहिती ही कोल्हापूरचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी पत्रकार परिषदेत दिली. मिरज शहर पोलीस ठाण्यात अटक करण्यात आलेल्या 3ही आरोपीविरुद्ध वन्यजीव संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस उप अधीक्षक प्रणील गिलडा यांच्या मार्गदर्शनाखाली मिरज शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर हे करीत असल्याचेही विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्राचे सुनील फुलारी यांनी सांगितले. यावेळी पोलीस अधीक्षक संदीप घुगे आणि अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोखर उपस्थित होते. मिरज शहर पोलीस स्टेशन आणि SDPO यांचे जे गोपनीय सूत्र आहेत ते स्थानिक स्तरावरच त्यांना ही माहिती मिळाली होती त्यांच्या सूत्रांमार्फत की इथे ही वस्तू येऊ शकते. मग त्यांनी त्या दृष्टीने ही वस्तू कुठे आहे काय आहे याचा मागोवा घेतला आणि म्हणून आजची कारवाई झाली. स्थानिक कनेक्शन याच्यामध्ये कुणाचं आहे? सध्या जे 3 आरोपी आपण अटक केलेले आहेत ते माझ्या माहितीप्रमाणे जिल्ह्याबाहेरचे आहेत. जे निष्पन्न होतील ते आपल्याला आम्ही पुढे कळवण्यात येईल की हे स्थानिक कोण आहेत. सध्या 3 जे आहेत ते जिल्ह्याबाहेरचे आहेत. तिघांचा व्यवसाय काय आणि ते यापूर्वी रेकॉर्डवर आहेत का किंवा त्याच्यावर आणि या प्रकारचे यांचं रेकॉर्ड सध्या प्राथमिकदृष्ट्या नाही आहे. सर्च केलं असता ते दिसून आलेलं आहे आणि इतर व्यवसाय त्यांचे काय त्याची माहिती आपण तपासामध्ये देऊ, कारण आजच आपण त्यांना अटक केलेलं आहे. ही विक्रीसाठी मिरजेतच आणते की का अन्य कुठे घेणार होते पुढे कुठे जाणार तर इथे येणार आणि इथून पुढे विल्हेवाट लावणार हे प्राथमिक सूत्र होतं आणि म्हणून आता आपण त्यांना म्हणजे मिरज शहर पोलिसने त्यांना मिरजमध्ये ट्रॅक केला. अशा प्रकारच्या प्रकरणात फक्त बडे मासे काय सापडत नाहीत, किरकोळ गुन्हेगाराचे हात सापडतात. आतापर्यंत पोलीस बड्या माश्यापर्यंत किंवा जे मेन मास्टर माइंड आहेत त्यापर्यंत पोहोचू शकत नाहीत त्या प्रकरणात. बरोबर आहे. त्याचा आता PC घेऊन पुढे बडे मासे कोण आहे याचा छडा लावण्यात येईल आणि नक्की त्यामध्ये आमचं जे मिरज शहर पोलीसची टीम आहे आणि तपासी अधिकारी आहे ते याच्यात यशस्वीरित्या माग घेतील अशी मला आशा आहे. आपल्या भागातील समस्यांसाठी व प्रभागातील प्रश्न मांडण्याचे आपले हक्काचे एकमेव ठिकाण म्हणजे दर्पणकार न्यूज नेटवर्क. या चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल बटन दाबायला विसरू नका. आपल्या